मोर्शी येथे नगर परिषद विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचं जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। या क्रीडा महोत्सवामध्ये अमरावती जिल्ह्यातील 14 नगर परिषद व नगर पंचायतच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दैनंदिनीत बदल व्हावा, त्यांच्या खिलाडू वृत्तीला वाव मिळावा या उद्देशाने मोर्शी येथे नगर परिषद विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आलं। या क्रीडा महोत्सवामध्ये अमरावती जिल्ह्यातील 14 नगर परिषद व नगर पंचायतच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता। उद्घाटन प्रसंगी बोलताना अशा स्पर्धा प्रत्येक विभागाने घ्याव्या व त्याचा कर्मचाऱ्यांनी पुरेपूर लाभ उठवावा असं मत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी व्यक्त केलं। माजी नगराध्यक्षांचा सत्कार यावेळी करण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजक म्हणून नगर परिषद मोर्शीचे मुख्याधिकारी पराग वानखडे यांनी सर्वांचं स्वागत आपल्या शब्द सुमनाने केलं। आज इथे उपस्थित डीओ अलवेजी सर्व नगर परिषद आणि नगर पंचायतचे सीओज, त्यांची संपूर्ण टीम, माजी नगराध्यक्ष, सर्व अधिकारीगण, तहसीलदार मोर्शी, एनसीसी कैडेटचे सर्व मुलं, आज या ठिकाणी जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा उद्घाटन झाला असं आम्ही जाहीर करतो। आणि थोडक्यात मला 2-3 संदेश द्यायचे आहेत तुम्ही लोकांना। जास्त मोठी स्पीच करणार नाही, कारण की माझ्याकडे सुद्धा वेळ कमी आहे आणि तुम्ही लोक सुद्धा उन्हात उभे होते आतापर्यंत, आता बसले उन्हात, सर्वांना घाई असेल स्पोर्ट्स कॉम्पिटिशनची सुरुवात करण्याची, म्हणून मी थोडक्यात 2-3 मला संदेश द्यायचे आहे तुम्ही लोकांना। पहिला संदेश तो हे आहे की पूर्ण वर्षभरात एकदा संधी मिळते असे स्पोर्ट्स किंवा कल्चरल इव्हेंट करण्याची, आणि हे डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान प्रत्येक विभागामार्फत अशी क्रीडा स्पर्धा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात। तर ह्याचा सुद्धा एक फार महत्त्व आहे, म्हणून या स्पर्धामध्ये, क्रीडा स्पर्धा किंवा सांस्कृतिक स्पर्धामध्ये सर्व लोकांनी पार्टिसिपेट केला पाहिजे। पार्टिसिपेशन फार महत्त्वाचं आहे, पार्टिसिपेशन सुद्धा केला पाहिजे, एन्जॉय सुद्धा केला पाहिजे। तरी असं दिसून बऱ्याचदा असा अनुभव आला मला की काही विभागामार्फत खूप चांगली स्पर्धा आयोजित केली जातात आणि बाकी काही विभागामध्ये आयोजित जरी केली जातात तरी फोकस कामावर राहतो किंवा बरेच लोक कामामध्येच व्यस्त राहतात आणि क्रीडा स्पर्धा फक्त करायची आहे म्हणून ते आयोजित केली जातात। तर तसं न करता ॲक्च्युली सिरियसली क्रीडा स्पर्धा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम घेतले पाहिजे आणि ह्याच्यात सर्व लोकांनी सहभाग सुद्धा केला पाहिजे।